आता कडधान्य ना ही प्रत्येकालाच आवडतात असं नाही आहे, पण आजची जी रेसिपी आहे ना ती तुम्ही 2-3 प्रकारामध्ये खाऊ शकतात. कशी ती सांगते. तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम. आज मी केली होती मटकीची रस्सा भाजी. आता ही रस्सा भाजी ना तुम्ही अगदी मिसळपाव म्हणून सुद्धा खाऊ शकता, वडा मिसळ म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला पटकन याची रेसिपी बघून घेऊयात. इथे मी एका कढईमध्ये तेल घेतले होते, तेल तापून दिले होते. तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. कांदा आपला छान शिजल्यानंतर म्हणजेच कांद्याला छान तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी थोडीशी हळद घातली होती, थोडीशी धने जिरे पावडर घातली होती, थोडासा गरम मसाला ॲड केला होता आणि थोडंसं लाल तिखट ॲड केलं होतं. आता तुम्हाला जर मिसळ करायची असेल तर तुम्ही याच्यात 1 चमचा मिसळचा मसालासुद्धा ॲड करू शकतात. त्यानंतर याच्यात मी खोबऱ्याचं वाटण ॲड केलं होतं. आता मी याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आपले वाटण छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची आहे. आता मी इथे मटकी 6 तास भिजत ठेवली होती आणि ओव्हरनाईट त्याला मोड यायला ठेवून दिली होती. आणि हे व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचे आहे, म्हणजे मसाले अगदी व्यवस्थित मटकीमध्ये मिक्स झाले पाहिजे. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता इथे ना मी थोडासा कोकमचा वापर केला होता, जो की अगदीच ऑप्शनल आहे. कोकममुळे थोडीशी आंबट चव येते मटकीच्या उसळला, म्हणून मी तो टाकला होता. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅसवर एक उकळी काढून नंतर मीडियम गॅसवर झाकण ठेवून मटकी आपली चांगली शिजू द्यायची आहे. झाली आपली भाजी तयार. चला तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा.